लोकसभा निवडणुका झाल्यात तेव्हापासून एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे सुजय विखे. ज्यावेळी आजी खासदाराचे ते माजी खासदार झाले त्यानंतर एखाद्या व्यक्तीची चर्चा का व्हावी, पण ती चर्चा झाली आणि त्याला कारण ठरलं विधानसभा निवडणुका. अंदाज असा लावला जात होता की एकतर पारनेरमध्ये नाहीतर दुसरीकडे संगमनेरमध्ये बदल घडेल, फार फार तर आणखी पुढे बदल दिसणार नाही. पण सगळे काही सूत्र फिरली गेली आणि केंद्रस्थानी विखे राहिले. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुजय विखे जायंट किलर ठरले. पण पडद्यामागे घडामोडी घडल्या काय आणि त्या कशा घडल्या? ज्या लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाला, विधानसभेला आपोआप त्यांच्या बाजूने लाट तयार कशी झाली? आणि हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबतची एक मुलाखत गरजेची होती. तुम्ही आणि आम्ही दोघेही वाट पाहत होतो आणि फायनली ती वेळ मिळाली. वेळ दिली त्याबद्दल खरं तर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जेव्हा विधानसभा निवडणुका लागल्या, विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चा अशी सुरू झाली की राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांची सीट वाचवणं सुद्धा कठीण होऊ शकतं. कारण लोकसभेला तुमच्या पक्षाचे दिग्गज विद्यमान खासदार पडले होते, ज्याच्यात तुम्ही एक होते. अर्थ असा लावला जात होता की राधाकृष्ण विखेंना सुद्धा आता उत्तरेमध्ये त्यांची जे काही ताकद पोझिशन आहे ती टिकवणं कठीण होऊ शकतं. पण असं काय घडलं की राधाकृष्ण विखे जेवढं लीड घ्यायचं होतं तेवढे घेऊन आले, पण संगमनेर, पारनेर, राहुरी सगळीकडेच गणितं बदलली आणि कुठे ना कुठे चर्चेत तुम्ही आले. घडलं काय? आता लोकसभेनंतर हे खात्रीशीर हा विषय 100% तुम्ही जो मांडता तो सत्य आहे की विधानसभेमध्ये ते परसेप्शन क्रिएट केले गेले की माननीय विखे पाटील साहेब देखील अडचणीत येतील आणि गणेशचा पराभव, लोकसभेचा पराभव आणि ही एक वैचारिकता झाली होती. ती कदाचित ती वैचारिकता फायदेशीर यासाठी ठरली की जे अनंत कार्यकर्ते आमच्या परिवाराशी जुळलेले आहेत, मग कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून, वडिलांपासून आणि माझ्यापर्यंत, माझी आई पण अध्यक्ष असताना, या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक मनामध्ये भावना अशी जागृत झाली की आपला नेता जर आता संपला तर मग आपलं अस्तित्व पण संपलं. या सगळ्या मिक्स्ड इमोशन एकत्रित येऊन ज्या ज्या मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्ते होते ते स्वतःचं इलेक्शन आहे आणि जो आमचा नेता म्हणेल ते आम्ही आमच्या नेत्याचं ऐकणार किंवा ज्या ज्या लोकांनी आमच्या नेत्यांना त्रास दिला त्या लोकांना आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभूत करणार, ही भावना येणं फार आवश्यक होतं. एक मोटिवेशन मिळालं आणि हा मोटिवेशन इतकं मोठं होतं, राहुरीमध्ये असेल, पारनेरमध्ये असेल, आमच्या विधानसभेमध्ये देखील माझ्याबरोबर जे मुलं राजकारणात आले त्यांनी जो मला आधार दिला, संगमनेरमध्ये जे काही कार्यकर्ते होते, या सगळ्या भागांमध्ये जिथं जिथं लोक पराभूत झाले त्या सगळ्या भागांमध्ये आमचे कार्यकर्ते हे वेदनेने त्रस्त होते. माझ्या पराभवाचा धक्का त्यांना लागला होता आणि जे परसेप्शन मीडियामध्ये क्रिएट झालं की आता ही विखे पाटील परिवाराची शेवटची निवडणूक आहे, त्या परसेप्शन कमालीचं कामाला आलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती जिद्द तयार झाली की नाही, आता आपण निवांत राहून, गाफील राहून, काही समज गैरसमजमधून नाराज राहून उपयोग नाही. आज आपल्या नेत्याला आपली गरज आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो हे सगळे पेटून उठले आणि याचा परिणाम बहुतांश वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जो कदाचित इतर विधानसभेपेक्षा या अहिल्यानगरमध्ये एका वेगळ्या परिणामाच्या स्वरूपात आपल्याला समोर आला. याचबरोबर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूतही होत्या. सरकारच्या योजना होत्या, लाडक्या बहिणींनी एकमुखी मतदान महायुतीच्या लोकांना दिलं. पण मला असं वाटतं की विकास कामं आणि हा जो एक मेन फॅक्टर राहिला आमच्या कार्यकर्त्यांची आत्मीयता आणि तळमळ, हा मला वाटतं एक विनिंग स्ट्रोक ठरला प्रत्येक भागामध्ये. कारण की आजोबा असताना देखील प्रत्येक मतदारसंघाच्या आमदारांवर त्यांचा प्रभाव राहायचा, कारण की तेवढे कार्यकर्ते त्यांचे असायचे आणि 10-15-20 हजार मतं जो टर्निंग फॅक्टर असतो विधानसभेमध्ये तो विनिंग फॅक्टर ठरला आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. जिथे तुम्ही स्वतः म्हणत होते की थोरातांची यंत्रणा दक्षिणेत ऍक्टिव्ह झाली मला पाडण्यासाठी, तिथे तुम्ही तुमची यंत्रणा संगमनेरमध्ये ऍक्टिव्ह केली थोरातांना पाडण्यासाठी. मला समजून घ्यायची ती जी सभा धांदरफळमध्ये झाली आणि त्या सभेचे जे परिणाम उमटले, ती गाडी जाळली गेली,
त्याच्या अगोदर त्या देशमुखांचं ते स्टेटमेंट समोर आलं. चर्चा अशी झाली, देशमुखांनी ते स्टेटमेंट केलं, ते फरार झाले. ते फरार होऊन तुमच्याच मुंबईतील बंगल्यावर त्यांना तुम्ही ठेवलं होतं. नंतर तुम्ही त्यांनाच नगरमध्ये आणून आश्रय दिला आणि ती जी गाडी जाळली गेली त्यानंतर तुम्ही संगमनेरमधून न जाता समृद्धी मार्गे गेले. तिथला बिहाइंड द सीन काय होतं? धांदरफळची जी सभा होती ती या सगळ्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट होती अनेक कारणांमुळं. माझं असं स्पष्ट मत नाही, आजही मी त्या गोष्टीची ठाम आहे की माझ्या धांदरफळच्या पूर्वीच्या झालेल्या 3 सभा इतक्या भयानक झाल्या की धांदरफळला ती घटना जरी नसती झाली तरी तो हल्ला करायचं नियोजन अगोदरपासून तय होतं. सभा उधळण्याचं नियोजन, मला रस्त्यामध्ये पकडून आमच्या गाडी आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचं नियोजन, हे पूर्वनियोजित कट होतं जे मी पुढच्या आंबोऱ्याच्या सभेला त्याचं चित्रीकरण करून दाखवलं. मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे, मलाही माहिती आहे की एवढं यशस्वी राजकीय जीवन आम्ही या राहत्या तालुक्यामध्ये असून देखील मी जर एक फोन लावला आज माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला तर एका तासामध्ये 1000-2000 लोकंसुद्धा गोळा होऊ शकत नाही. प्रत्येक चौकामध्ये काट्या घेऊन, पेट्रोल घेऊन, कुऱ्हाडी घेऊन नाही होऊ शकत नाही. असं काय झालं की धांदरफळची सभा संपल्या प्रत्येक एक्झिट पॉईंटवर गाड्या गोळ्या होत्या, प्रत्येक एक्झिट पॉईंटवर दारू पिलेले लोक उभे होते, प्रत्येक एक्झिट पॉईंटवर पेट्रोलचे कॅन भरलेले गाड्या जाळण्या इतपत साहित्य उपलब्ध झालं. इट वॉज अ प्री प्लांट स्ट्रॅटजी. वसंतराव देशमुख एक निमित्त ठरले आणि वसंतराव काही ना काहीतरी चुकीचं बोलतील हे आम्ही ग्राह्य धरून आम्ही त्यांना त्याच अटीवर अध्यक्ष केलं होतं की तुम्हाला एकच अटीवर कार्यक्रमाचा अध्यक्ष करतो की तुम्ही भाषण करणार नाही. असं मला सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं होतं की ते कदाचित एखादा अपशब्द वापरला जर त्यांनी तर ते आपलं जे काही वातावरण ते खराब होऊ शकतं. पण ते भाषणाला उठल्यामुळं स्वाभाविक आहे की मी थांबू शकलो नाही. मी माझं भाषण लिहित होतो, ते वक्तव्य केलं, ते आजही मी ऐकले नाही, मी अजूनही कधी ऐकणार नाही, मला ऐकायची इच्छा नाही. मी माझं भाषण मोकळेपणे केलं आणि त्यानंतर जी घटनाक्रम घडलं, मी जेवायला एका वस्तीवर गेलो आणि तिथं मला फोन आला त्यांच्याच कोर कमिटीच्या एका माणसाचा की तुम्ही संगमनेर नाक्याहून येऊ नका, इथं तुम्हाला मारण्याचा पूर्ण प्लान तयार आहे, तुम्ही इथून दुसऱ्या रस्त्याने परत गेले तर तुम्हाला बरं होईल. मी हा विचार केला की जर यदा कदाचित माझ्यावर हल्ला झाला तर संगमनेरमध्ये दंगल प्रचंड पेटली असती. म्हणजे माझे सगळे राहत्या तालुक्याचे कार्यकर्ते सगळ्या गाड्या भरून म्हणजे ते एक वेगळ्या दिशेने निवडणूक गेली असती. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळालो नाही, मी जीवाला घाबरतच नाही, तर मी आंबोऱ्याला गेलोच नसतो. एवढा वाद होऊन जेव्हा तिथं लोक म्हटले, त्यांच्या जावईचं ते गाव होतं आहे म्हणजे, आणि ते म्हटले की काही झालं तरी आता सुजय विखे परत येत नाही, तरी मी गेलो. मी स्वतःच्या जीवाला घाबरत नव्हतो. तिथं दंगल होऊ नये, राजकीय दिशा बदलू नये म्हणून मी दुसऱ्या रस्त्याने परत गेलो, कारण की मला त्यांच्या लोकांनी खबर दिली होती की तुम्ही येऊ नका म्हणून. अचानक जेव्हा त्या वेगळे आमचे कार्यकर्ते परत जायला लागले, त्यांनी कार्यकर्ते शोधून, मी जो व्हिडिओ पण दाखवला, गाड्या आयडेंटिफाय केल्या, लोक बाहेर काढले, महिला आमच्या शेतात जाऊन लपल्या आणि जो जाळपोळ झाला ते चित्रीकरण सगळ्या न्यूज चॅनलवर आहे. सुजय विखेंनी ते वक्तव्य केलं आणि ते तशा पद्धतीने रिॲक्शन देणे आणि वसंतराव देशमुखांनी ते स्टेटमेंट देणं तशा पद्धतीने रिॲक्शन देणं म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. याचा अर्थ असा की संजय राऊत साहेबांच्या एखाद्या स्टेटमेंटला महाराष्ट्र जळेल असा तो प्रकार आहे. कारण की वसंतराव देशमुख साहेबांची जी प्रतिमा संगमनेरमध्ये आहे ती संजय राऊत साहेबांची महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की त्यांच्या बोलण्याला कोणी सिरियसली आता घेत नाही. तर जर उद्धव साहेबांच्या स्टेजवर सुषमा अंधारे बोलत आहेत किंवा संजय राऊत साहेब बोलत आहेत आणि त्यांच्या वादावर महाराष्ट्र पेटलं, अशी काही परिस्थिती नव्हती. त्यांना ती संधी सापडली. त्यांचं राजकीय पुनर्वसन किंबहुना जे इलेक्शनमध्ये वातावरण बदललं होतं त्यांना परत ते रिट्रॅक करण्यासाठी त्यांना वाटलं दिस इज द राईट टाईम. ते करायला गेले एक आणि ते झालं दुसरं. त्याचा परिणाम आंबोऱ्याच्या सभेनंतर जेव्हा मी माझी भूमिका स्पष्टपणे मीडियापुढं मांडली आणि स्क्रीनमध्ये सगळं दाखवलं आणि निवडणुकीतून माघार घेतली, तेव्हा लोकांना लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं झालं आहे. सहानुभूती परत माझ्याकडं वळून आली आणि अमोल खताळ उमेदवार हा आवश्यक होता.
कारण की एवढ्या मोठ्या सत्तेला पाडण्यासाठी जोपर्यंत तो सत्ताधारी गाफील राहत नाही, तो सत्ताधारी आत्मविश्वासाने राहत नाही, तो गोष्टी ग्राह्य धरायला लागत नाही, तोपर्यंत त्याचा पराभव होऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक सर्वसामान्य उमेदवार दिल्यामुळे झाल्या. त्यांनी पूर्ण लक्ष आमच्या राहत्या शिर्डी विधानसभामध्ये केंद्रित केलं. आम्ही पूर्णपणे आमच्या मतदारसंघाचे दरवाजे उघडून दिले त्यांच्यासाठी. त्यांना प्रत्येक ठिकाणी आम्ही सभासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांना कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना अजिबात सभेमध्ये कोणीही काही बोलायचं नाही अशा सक्त सूचना मी दिल्या. माझं स्ट्रॅटेजी एकच होती की त्यांना जितकं मला इकडं आणता येईल विधानसभेमध्ये, मला तितकं फायदा तिकडं होणार होता. आणि मग तो जवळ आल्यानंतर ते बनवलेल्या चक्रव्यूहमध्ये फसले. हालाकी त्यांचे सल्लागार तसे होते की त्याने सांगितलं असं करायचं तसं करायचं, आणि मग इट वॉज इझी वे डन. बाकी मी केलं काय ते मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण की मला ते परत रिपीट जर करायचं असेल तर मग ती स्ट्रॅटेजी कदाचित ओपन होईल, पण सक्सेसफुल स्ट्रॅटेजी राहिली. ते वसंतराव देशमुख फरार झाले ते तुमच्या मुंबईच्या बंगल्यावर होते? नाही, ते त्यांच्या पुण्याला त्यांच्या मुलाच्या घरी होते. आम्हालाही माहिती मिळाली, पोलिसांना आम्हीच तिथं पाठवलं. त्यांच्या मुलांना इथं आम्ही नातेवाईकांना सांगितलं की यांना सरेंडर व्हावं लागेल, नाही तर हे राजकारण थांबणार नाही. चूक त्यांची आहे ही त्यांना मान्यच करावे लागेल. त्यांचं लोकेशन आम्हाला कळालं, ते त्यांच्या मुलाच्या घरी पुण्याला होते. पोलीस तिकडे गेले आणि त्यांना तिथून उचलून त्यांना सरेंडर केलं. त्यांची एकच अट होती की मला कुणी मारू नये, माझ्या जीवाला धोका आहे. तर त्यांना आम्ही आश्वासित केलं की ठीक आहे, जी गोष्ट कायद्याच्या कचाटीत आहे, तुम्ही जर स्वतः सरेंडर झालं तर ऑब्व्हियसली पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्हाला कोणी मारू शकत नाही. तर तुझ्या जीवेला धोका नाही आहे, पण तुम्ही हे कृत्य केलेलं आहे, तुम्ही स्वतः हे बोललेलं आहात, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी येऊन सरेंडर तर व्हावं लागेल असं आम्ही त्यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी कळवलं. मग पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आणि मग अटक झाल्यानंतर तो विषय संपून गेला. पण आम्ही संरक्षण दिलं, आमच्या बंगल्यावर येऊन थांबले, हे विषय नाही. तुम्ही कधीही पोलिसांनाही विचारा त्यांचं लोकेशन कसं ट्रॅक झालं. पोलिसांनी कारवाई केली, आम्ही फक्त पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांकडून लोकेशन त्यांना घेऊन दिलं, एवढंच आमचा त्याच्यामधला रोल आहे. कोपरगावमध्ये आशुतोष काळे महायुतीचे उमेदवार होते. विवेक कोल्हे शरद पवार गटामध्ये जाण्यासाठी उमऱ्यावर होते. अमित शहा त्यांच्यासोबत त्यांचा एक फोटो दिसतो. त्यांना राज्यसभा दिली जाणार अशी कमिटमेंट केली जाते आणि विवेक कोल्हे माघारी घेतात. म्हणजे अशा ओव्हरऑल बातम्या समोर आल्या की त्यांना राज्यसभा दिली जाईल. विवेक कोल्हेंनी तुमच्याकडून तुमचा गणेश कारखाना काढून घेतला. विवेक कोल्हे लंकेंच्या टीममध्ये ऍक्टिव्ह होते अशा चर्चा ऐकायला मिळाल्या. विवेक कोल्हे आणि थोरातांचं जुळत होतं असंही ऐकायला मिळालं. त्या विवेक कोल्हेंचं आणि तुमचं, म्हणजे आता तुम्ही आणि ते दोघंही सध्याच्या घडीला माजी आहेत. तुम्ही खासदारकीसाठीच प्रयत्न करत होते, तेही त्यांना राज्यसभेची कमिटमेंट मिळाली आहे. दोघांच्या मध्ये कोण असं पुढे गेलं पाहिजे? कारण तुम्ही म्हटले ते सगळ्या आमदारांचा जो कार्यक्रम होता सत्काराचा, आता असं झालंय की सगळे आजी झाले तर मी एकटाच माझी राहिलोय. कडिले साहेब पहा माझं काहीतरी होतंय का पुनर्वसन. ओके, तर तुम्हाला जर आता पुनर्वसन करायचंय, तर जर पुनर्वसन करायचं असेल तिथे लोक म्हणजे तुमचा पक्ष विवेक कोल्हेंचा करेल की तुमचा करेल? त्या भाषणाचं सार हा पुनर्वसनाचा नव्हता, तो भाषणाचा सार हा मार्मिकतेचा होता. सत्काराचा कार्यक्रम चालू, एवढे गंभीर बसलेले लोक हसायलाच तयार नाही. असं वाटत होतं आपण शोक सभेला आहोत की सत्कार समारंभाला आहोत. आपण त्यामध्ये थोडी मार्मिकता आणावी म्हणून ते केलेलं उल्लेख आहे. मी कधीही कोणापुढेही हात पसरवणार नाही. मला पदासाठी कधीही लाचार व्हायची सवय नाही, मी ते होणार पण नाही. मी माझं काम निस्वार्थ भावनेने करत राहील. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं की सुजय विखे याचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे, ते माझं पुनर्वसन करतील. त्यांना वाटत असेल की सुजय विखेला पुनर्वसित होण्याची आवश्यकता नाही, ते नाही करणार. पण मी त्या भाषणाच्या माध्यमातून जे न्यूज झाली आणि सगळीकडे हेडलाईन झाली, तर तुम्ही स्वतः पहा. ते जर पूर्ण क्लिप तुम्ही पाहिली म्हणजे कार्यक्रमाची, तर पूर्ण कार्यक्रम त्यावरच चालला आणि मग कोपरखळ्या लोक मारायला सुरू केले. तोपर्यंत इतकं शांत कार्यक्रम चालू होता, कोणी हसत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं. तुम्ही माझं कुठलंही कार्यक्रमाचं भाषण पाहिलं तर माझा उद्देश हा कुठला संदेश द्यायचा नसतो. उद्देश हा असतो की जे लोक आलेले आहेत कार्यकर्त्यांना देखील थोडंसं मनोरंजन एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, आणि म्हणून ते स्टेटमेंट होतं. मी मागितलं आणि मला मिळेल, भारतीय जनता पार्टी असा हा पक्ष नाही. विवेक कोल्हेंच्या राज्यसभेचं काय म्हणणं आहे? तो त्यांचा निर्णय. पक्षाला वाटत असेल की ते योग्य आहे तर त्यांना द्यावं त्यांनी. तुमचं आता काही मैत्री म्हणजे
म्हणजे संबंध काही जुळले की नाही की नाही, तोपर्यंत तसं? माझे मैत्रिणी आणि शत्रुताही नाही. त्यांनी मला त्रास दिला, मी माझा हिशोब पूर्ण केला, माझा विषय संपला. मी असं अनुत्तरित गोष्टी जाऊ देऊ शकत नाही. माझा आज या मितीला माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठलीही द्वेषभावना नाही, कुठलाही राग नाही, कुठलंही मला असं काही मनात सूड घ्यायचा आहे अशी काही भावना माझ्या मनामध्ये नाही. मला आहे ना एक तुमच्याबाबत प्रश्न पडलेला आहे. एकीकडे तुम्ही म्हणता की माझं राजकीय पुनर्वसन करावं म्हणून मी कुणापुढे हात पसरवणार नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणता की मी लोकसभा निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो म्हणजे याला कारणं वेगवेगळी होती. केंद्र स्तरावरील असेल, कांद्याचा, दुधाचा, जे जे कारण असतील, आणि तुम्हीच नाही पूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज पराभूत झाले. दुसरं तुम्ही रिझन हेही जोडता. आणि तिसरीकडे म्हणता की जे माझ्या विरोधात गेले त्यांचा मी कार्यक्रम लावणार, त्यांचा मी हिशोब बरोबरीचा विरोधात गेले असं नाही म्हटलो. म्हणजे सत्तेत राहून नाही. ज्यांनी मला व्यक्तिगत स्वरूपात त्रास दिला, राजकारणामध्ये गोष्टी राजकीय व्यासपटलावर पक्ष म्हणून विरोध करणे आणि व्यक्तिगत स्वरूपात विरोध करणे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अनेक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये वेगळ्या पक्षाचे जरी असून त्यांनी आपल्या पक्षाची लाईन सोडली नाही. त्यांचा विरोध हा भारतीय जनता पार्टीला आहे, त्यांचा विरोध विखे परिवाराला नाही. हे जे लोक पराभूत करण्यामध्ये मी यशस्वी झालो, यांचा व्यक्तिद्वेष हा विखे परिवाराशी आहे, भारतीय जनता पार्टीशी नाही. माझा आक्षेप त्या लोकांशी आहे. संगमनेरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी येऊन पक्षाची भूमिका मांडली असती, भाषण केलं असतं, त्यांचा विषय तिथं संपत होता. लंके ना त्यांचा नातेवाईक आहे, ना त्या भाऊ आहे, ना पुतण्या आहे, ना भाचा आहे. पण व्यक्तिगत यंत्रणा पाठवून व्यक्तिद्वेष हा दिसून आला आणि मग त्या व्यक्तिद्वेषाचं उत्तर व्यक्तिद्वेषानेच दिलं जाऊ शकतं. तुम्ही इतर लोक पहा, ज्यांनी फक्त पक्षीय भाषण केले, ज्यांनी पक्षावर टीका केली, ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. मी कधीच त्यांच्याबद्दल बोललो नाही, मी त्यांच्याबद्दल आजही बोलत नाही आणि मी त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना खेळायला जाणार नाही. विखे म्हणून जे लोक भाषणं करतात, विखे म्हणून आम्ही यांना संपवणार, ज्यांनी मला संपवण्याच्या घोषणा केल्या, ज्यांनी मला संपवलं अशा भाषणं केल्या, त्यांचाच विषय राहिला माझ्यापुरतं मर्यादित. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आज गणेश कारखान्याची जेव्हा निवडणूक झाली, निकाल लागला आणि जेव्हा ती विजयी सभा झाली, ते विजयी सभेचे भाषणं तुम्ही ऐका. काय भाषणं होते? तुम्ही कारखाना जिंकलाय, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही एवढंच म्हटलं पाहिजे तर सभासदांचे आभार, जे सत्ताधारी होते, आपण त्यांचं जे काही कार्य होतं ते खराब होतं म्हणून लोकांनी आम्हाला समर्थन दिलं. तुम्ही व्यक्तिगत टीका करता, या पोराचं आम्ही असं केलं, याचं तसं केलं, या परिवाराला संपलं, या परिवाराला गुंडाळून टाकलं, यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले. जेव्हा तुम्ही व्यक्तिगत स्वरूपावर येतात ना, तेव्हा इगो हर्ट झाला. इगो हर्ट होतो. म्हणजे व्यक्तिगत टार्गेट का करताय? मी व्यक्तिगत टार्गेट केलं तर मला त्याचा मोबदला जेव्हा मिळेल ते पचवण्याची पण क्षमता पाहिजे. तुम्ही आता बोट लावलं, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं, तर दुःखी व्हायचं काही कारणच नाही आहे ना. मी कधीही जे खासदार आहेत, मी कधीही त्यांच्या जेव्हा ते सत्तेमध्ये होते, महाविकास आघाडीमध्ये असताना, मी कधीही त्यांच्याकडे आडव्यात गेलोही नाही, शिरलोही नाही, काही बोललोही नाही. सुरुवात त्यांनी केली, व्यक्तिगत ते आले, अंत मी केला, एवढंच तर सारांश. सुरुवात मी कधीच करत नाही. बरं, आणखी एक तुमचा मुद्दा जास्त व्हायरल होतो, तोच की मी हिशोब पूर्ण करणार. आमच्या घराच्या जीवावर, आमच्या जीवावर बरेचसे लोक मोठी झाली, बरेचसे नेते मोठे झाले, बऱ्याच लोकांना राजकारणामध्ये आणणारे आम्ही. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोठं केलं किंवा एखाद्या कार्यकर्त्याला बळ दिलं तर ते तुम्ही काय एखादा दानधर्म करत नसतात. तुम्हीही तुमच्या फायद्यासाठीच ते नेते मोठे करत असतात, कार्यकर्ते मोठे करत असतात. मग जर ते पुढे जाऊन त्यांची भूमिका, शेवटी त्यांचंही काहीतरी हित असेल. आता राजकारणामध्ये तुम्ही पाहता, तुम्ही 2019च्या अगोदर काँग्रेसमध्ये होते. जोपर्यंत तुम्हाला वाटलं की मला काँग्रेसकडून नाही तिकीट मिळत आहे, तुम्ही घड्याळ घेण्याऐवजी कमळाला निवडलं. मग जर त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वेळेस जर एखादी भूमिका बदलायची असेल तर ते बदलू शकतात ना. आता तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत ते कशीही झाले तरी ना स्पर्धा करू शकतायत ना ते टिकू शकतायत. पण मग जर त्यांना तुम्ही टार्गेट केले, तुम्ही नगरमध्ये व्यक्ती सोडून कोणीच ठेवणार नाहीत. तुम्ही माझं जर भाषण ऐकलं, माझा प्रॉब्लेम गद्दारीशी आहे. जे माझ्याबरोबर होते ते मला सांगून गेले किंवा त्यांनी भूमिका मांडली,
उघडपणे भूमिका मांडली, माझी काही हरकत नाही. जे माझ्याबरोबर राहून आतमधून ज्यांनी गद्दाऱ्या केल्या, माझा आक्षेप त्यांच्याबरोबर आहे, बरं. माझं भांडण त्यांच्याबरोबर आहे. शेवटी आम्ही, जसं तुम्ही योग्य मांडलं की आम्ही एका पक्षामध्ये राहिलो, आज आमचा पक्ष बदलला, आमचे विचार बदलले, तर स्वाभाविक आहे की काँग्रेसने आमच्या पाठीमागं लागून आम्हाला त्रास दिला पाहिजे. ठीक आहे, तो राजकीय भाग झाला. पण प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची त्याची भूमिका रास्त आहे, प्रत्येक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या विरोधात जायला कोणालाही बंधन नाही, ते गेले पाहिजे. विरोध हा असला पाहिजे तरच विकास होऊ शकतो, कारण की आमच्यासारखे लोक मग जागेवर एका दिशेने विचार करायचं सोडून देतात. शेवटी समोर तुमच्यासारखे पत्रकार जर नसले तर मग आम्हाला प्रश्न विचारणार कोण? तुम्ही आज आडवे प्रश्न विचारले तर आम्ही सावध राहतो की आम्हाला काय करायचं आहे किंवा काय बोलायचं आहे. तसं एकदम तत्पर विरोधक असला तर आपण सावध असतो की आपल्याला योग्य दिशेने जायची दिशा मिळते. जे लोक सोडून गेले त्यांना शुभेच्छा, जिथं ते आहेत तिथं माझी अडचण नाही. आता परत कशाला येत आहे? तुम्ही मला सोडलं, माझ्या विरोधात काम केलं, मला पाडलं. आता तुमचं म्हणणं आहे की मी त्यांना परत माझ्याकडे यावं आणि ते माझ्याकडे वेळ मागत असतील, मी त्यांना स्वीकारावं. आता इतकं मनाचा मोठेपणा कसा विचारू शकतो? मी शेवटी मनुष्य आहे, मलाही भावना आहे. तुमचं म्हणणं आहे भावनाच नसाव्यात, तर मग तसं राजकारण होऊ शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे की जे लोक माझ्याबरोबर राहून ज्यांनी गद्दारी केली, जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये राहून माझ्या विरोधात काम केलं, माझा आक्षेप त्या लोकांबरोबर आहे, माझं युद्ध त्या लोकांबरोबर आहे, माझी ही वाक्यरचना त्या लोकांशी आहे. जे लोक शिवसेनेचे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, त्यांचा माझा काही विरोध असायचं कारण नाही. मी त्यांचं कधी काम केलं नाही किंवा त्यांनी माझं काम केलं नाही. माझे काही लोक तिकडे गेले असतील, मला त्यांचंही काही म्हणणं नाही. पण तुम्ही असं म्हणताय की जे माझ्याबरोबर राहून, माझ्याबरोबर गाडीत होते, माझ्या नियोजनामध्ये होते आणि माझ्याबरोबर राहून माझ्याशी जर गद्दारी केली असेल आणि त्यांना मी माफ करू, तर ते माझ्याकडून होऊ शकत नाही. सॉरी, मी ते करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवरती का नाही विचार करत की 2024 मध्ये आपल्यासोबत जे घडलं, जसं तुम्ही म्हटले की हे लोक आमच्या गाडीत होते, आमच्या सभांमध्ये होते, आमच्या नियोजनामध्ये होते, आमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये होते आणि मागून त्यांनीच आमच्या पाठीत वार केला. मला असं वाटतं की म्हणजे मी जेवढं नगरचं राजकारण पाहते, याला कारण आहे तुमची 2019 ची भूमिका. तुम्ही विचार करा, तुम्ही काँग्रेसमधून बीजेपीत आले, ते इलेक्शन्स मी खूप जवळून बघत होते. तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं, काँग्रेस सहित. संग्राम जगताप नावापुरते उमेदवार होते, लोक वन साइड तुमचं काम करत होते. ते काम करत असताना तुम्हाला निवडून आणण्यामध्ये तेव्हा 2019ला शिवाजी गर्डिले होते, राम शिंदे होते, म्हणजे जिथे जिथे नंतरून अनिल भैया राठोड पण होते, जिथे जिथे त्यांचे पराभव झाले किंवा हे झाले, खापर तुमच्यावर फुटला ना की तुम्ही तुमची लोकसभा काढून घेतली. विधानसभेला जेव्हा त्यांचं काम करायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांचं काम केलं नाही, तुम्ही त्यांच्या विरोधात गेले आणि म्हणून त्याचा बदला म्हणून या 2024 ची पुनरावृत्ती झाली. हे म्हटलं जातंय, तुम्ही ठरवा की याच्यामध्ये काय खरं होतं आणि काय खोटं होतं. नाही, 2024च्या 19 लोकसभेनंतर ज्या ज्या आमदारांचा पराभव झाला ती दुर्दैवी बाब आहे. मी नाकारत नाही की त्याच्यामध्ये काही आमचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होते, किंबहुना ते मुद्दामून नाही, स्थानिक राजकीय जे गणित असतात, ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा किंवा सोसायटीमध्ये स्पर्धा, त्या कार्यकर्त्यांनी काम केलं. तीच परिस्थिती 2024ला पण झालेली आहे. त्याच्यामध्ये पण मी नाकारत नाही की ठीक आहे, आमदार प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत होते, पण आमदारांचे जे कार्यकर्ते होते काही प्रमाणात ते माझ्या विरोधात काम करत होते, कारण की माझ्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत स्तरावरचा आहे आणि प्रत्येक नेत्याला वाटतं माझा कार्यकर्ता जगावा, मला असं वाटतं माझा कार्यकर्ता जगावा, त्यांना आमदाराला वाटतं माझा कार्यकर्ता जगावा. आणि ह्या स्पर्धेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो काही विखे गट ज्याला आपण मूळ म्हणतो आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा जो गट आहे त्या गावामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही मनोमिलन करण्यामध्ये यशस्वी झालो. काही ठिकाणी 60% यशस्वी झालो, काही ठिकाणी 70% यशस्वी झालो. उर्वरित भागामध्ये वाद ते संपले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून देखील लोकांनी माझ्या विरोधात, मला विरोध म्हणून नव्हे पण स्थानिक पातळीवर माझ्या लोकांचा विरोध म्हणून काम केलं. त्यालाही माझी अडचण नाही. मात्र लोकप्रतिनिधी असताना आपली जबाबदारी आहे की आपण त्याच्यावर ते नियंत्रण ठेवावं लागतं, आपण ते नियंत्रण करावं लागतं. मी जर हात झटकून दिले तर किंवा नाही ही जबाबदारी माझी नाहीच, हा माझा ऐकतच नाही, तर तसं होऊ शकत नाही.
त्या काळात माझं वय तरुण होतं, तेव्हा मी काही गोष्टी नजरअंदाज केल्या, मलाही गोष्टी शिकायला मिळाल्या. आजचा जो 2024चा पराभव आहे, हे मी हे म्हणत नाही की फार लोक अपूर्ण राहिलेत. भाषणाला एक पातळी असते. तुम्ही जे म्हणतात जे कार्यकर्ते आम्हाला सोडून गेले, त्यांची भूमिका बदलली, अडचण नाही. मी काँग्रेस सोडली, मी आजपर्यंत कधीही सोनियाजींना अपशब्द वापरला का? माझं भाषण काढून पहा. मी आजपर्यंत माझ्या वडिलांनी सोनियाजींना अपशब्द काढला का? अजिबात नाही. आजपर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांविरोधात आम्ही कधी बोललो का? आता अशोक चव्हाण साहेब आमच्याकडे आलेत, पण आजपर्यंत कधी माननीय अशोक चव्हाण साहेबांविरोधात आम्ही बोललो का? नाही. त्यांनी आम्हाला त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते, त्यांनी आम्हाला त्या काळात आधार दिला. आम्ही त्यांचा मान सन्मान करतो. आम्ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलतो. राहुलजींच्या विरोधात बोलताना देखील सभ्यता आणि वाक्यरचना ही पूर्णपणे, जरी पक्षाचे काही प्रतिनिधी वेगळ्या भाषेत बोलत असेल तरी आम्ही आमची पातळी सोडली नाही. का? कारण की आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे की जे काही आम्ही जुन्या कालावधीमध्ये होतो त्या पक्षाने आम्हाला दिलं, जे आमच्या योग्यतेनुसार होतं. आम्ही म्हणत नाही की काँग्रेसने आम्हाला काहीच दिलं नाही, आम्ही कधी नाकारलं नाही. ते आमची अपेक्षा एवढीच होती की जे कार्यकर्ते मला सोडून गेले, जे माझ्यामुळं मोठे झाले, ज्यांचा प्रपंच आमच्यामुळं चालला, त्यांनी पण भाषण करताना पक्षावर भाषण केलं पाहिजे होतं. पण तुम्ही डायरेक्ट माझ्या वडिलांवर बोलायला लागले, तुम्ही डायरेक्ट माझ्यावर बोलायला लागले, आमच्या परिवारावर बोलायला लागले, ते चुकीचं आहे. आणि ते वाक्य आणि ती वाक्यरचनेची परतफेड होणार, 101% होणार. त्याच्यामध्ये कुठलीही चूक माफ होणार नाही. ना गर्दी, ना तो तामझाम आणि ना काहीच नव्हतं. काशीनाथ दाते कसेच टिकत नाही हे पूर्णतः चित्र तयार झालं. नंतर विजू आवटी समोर आले, नंतर संदेश कारले समोर आले. एकच गोष्ट खरं खरं सांगा, विजू आवटींना उभं करणं आणि ऐन 3 दिवस अगोदर, मतदानाच्या 3 दिवस अगोदर त्यांनी माघार घेणं, हा सुद्धा तुमच्या स्ट्रॅटजीचा भाग होता. राजकारणामध्ये सगळे आहे. विषय असा आहे, काशीनाथ दाते कुठं स्टँड होत नाही, जसं तुम्ही भावना व्यक्त केली, ही भावना निर्माण करणं फार आवश्यक होतं. अमोल खताळ हे कधीच निवडून येऊ शकत नाही, ही भावना निर्माण करणं आवश्यक होतं. शत्रूला, शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, असं काही व्यक्तिगत नाही, शत्रूला गाफील ठेवणं, शत्रूला अति आत्मविश्वास निर्माण करणं, ही नवीन राजकीय शैली मी माझ्या लोकसभेच्या पराभवानंतर शिकलो. जेवढं तुम्ही तुमच्या राजकीय शत्रूला सावध ठेवा, तेवढं तुम्हाला त्याला पराभूत करणं कष्टदायी आणि अवघड ठरेल. दाते सर आमदार होण्यामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे. विजू आवटीचा त्याग आहे, सुजित झावरे असेल, राहुल शिंदे असतील, आमचे अनेक असे कार्यकर्ते, विश्वनाथ कोरडे, सगळेच लोक एकत्रितपणे सगळ्यांना आणणं. आणि ही गोष्ट सांगायला हरकत नाही की यामध्ये विजू आवटीचा फार मोठा रोल होता. विजूला उभं करणं आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये माघारी घ्यायच्या अटीवर उभं करणं, तो तयार नव्हता. आणि त्याला मी ते समजून सांगितलं की कदाचित एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व मान्य नसेल, त्याला कदाचित दाते सर आमदार या रूपाने मान्य नसतील, किंबहुना त्याला असं वाटत असेल की ही जागा माझी आहे. एखाद्या युवकाला समजून सांगणं की आज आपला उद्देश काय आहे, आज आपला उद्देश एखाद्या विशेष विचाराला पराभूत करणं आहे, या विचाराला पराभूत होणं अत्यावश्यक आहे, हे त्याला समजून सांगणं. आणि त्याच्यामध्ये यश मला मिळालं बऱ्याच दिवसापासून. कारण लक्षात घ्या की शब्द अनेक लोक देतात, पण ते शेवट त्या क्षणाला जाऊन पाडणं पण अवघड असतं. जेव्हा वातावरण चांगलं विजू आवटीचं होतं, अनेक लोक त्याला, मुलं त्याच्याबरोबर प्रचंड होते, अशा परिस्थितीमध्ये युवकांना समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी करणं. पण त्यांनी पण तो शब्द पाळला. त्यांनी शेवटच्या 2 दिवसामध्ये माघार घेतली आणि या 2 दिवसामध्ये काही बदललं जाऊ शकत नाही, हे मला याची खात्री आली. नगर तालुक्यामध्ये जे विखे गटाचे कार्यकर्ते होते, मी स्पष्टपणे सांगतो, जे विखे गटाचे कार्यकर्ते होते, ते पूर्ण ताकदीने शेवटचे 48 तास ॲक्टिवेट केले गेले आणि मग ती सगळी रचना फिरवली गेली. याच्यामध्ये स्ट्रॅटजी होती आणि स्ट्रॅटजी परत जी संगमनेरची होती की आपण कधीही, आणि ही एक शिकवण आहे सगळ्यांना, की कोणालाही कमी समजू नये, कोणाला कमीही आलेखित करू नये.
जेवढा उमेदवार साधा असतो तेवढा तो जास्त मोठा दावेदार असतो, हे ह्या महाराष्ट्राला मी दाखवून दिलं. आणि आता लोक सावध होतील. आता ती रणनीती काम येऊ शकत नाही, आता नवीन रणनीती करावी लागेल. पण ती जशी होईल तशी तेव्हा आता उघडीस येईल आणि ती यशस्वी पण होणं आवश्यक आहे. मी किती रणनीती केली आणि जर ती यशस्वी झाली नसती तर तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आले नसते. तर रणनीती करणं, ती यशस्वी होणं आणि यशस्वी झाल्यानंतर त्याची सराहना प्रसारमाध्यमातून करणं, याला कष्टही लागतात, नशीबही लागतं, पुण्याही लागते. या सगळ्या गोष्टी माझ्या कामी आल्या आणि मग ते घडून गेलं. आता एक आणखी प्रॉब्लेम असा आहे की ज्यांना तुम्ही उभं केलं, आता मी उभं शब्द वापर, अमोल खताळ, नेवासात विठ्ठलराव लंगे, पारनेरमध्ये काशीनाथ दाते, हे 3 चेहरे आमच्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड होते. ते 3 चेहरे उभे केलेत, त्यांना किती काळ उभं तुम्ही ठेवणार आहेत? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अमोल खताळांना तुम्ही बळीचा बकरा तर बनवणार नाहीत. कसं काय तुम्ही थोरात आणि विखे दोन्ही कारखान्याची निवडणूक डायरेक्ट बिनविरोध होऊन दिली? जिथे तुम्ही एकमेकांचे परस्पर विरोधी झाले, अमोल खताळ बोलतायत की आम्ही उभं राहतोय आणि तुम्ही म्हणतात नाही बिनविरोध होतीये. तिकडे विठ्ठलराव लंगे समजा ते बीजेपीतच होते, त्यांनी शिंदे गटात येणं, अमोल खताळांनी शिंदे गटात येणं, दोघांनाही एबी फॉर्म तुम्हीच देणं, हे सगळं जे घडलंय हे किती काळापर्यंत राहणार आहे? यांचा खूप मोठा गेम होऊ शकतोय मध्ये. काशीनाथ दाते पुढच्या निवडणुकीला आहेत की नाही या पोझिशनमध्ये ते येणार नाहीत ना, की ज्यांना उभं केलंय आता तुमचा बदला पूर्ण झालाय, आता पुढं काय? तो निर्णय सुजय विखेचा नाही. बर, पण उभं सुजय विखेंनी केली, निवडणूक यंत्रणा सुजय निवडणूक विखेंनी मी राबवली. केली, निवडणूक मी केली, यंत्रणा मी राबवली, जनतेने साथ दिली, आमदार झाले तिघही. आता हे किती काळ आमदार राहतील हे एकटं सुजय विखे ठरवू शकत नाही, हे जनता ठरवते. जनतेला जर वाटलं आणि त्या कालावधीमध्ये सर्वेज केले जातात, या तिघांच्याही कौशल्याला पाहता हे तिघही चांगलं प्रदीर्घ काळ राजकारण करू शकतील असं मला व्यक्तिशः माझं मत आहे. कारण की ते मी निवडलेले उमेदवार आहेत, माझ्या वडिलांनी निवडलेले उमेदवार आहेत. आम्ही जेव्हा निवड करतो तेव्हा याच विचार करतो की हा माणूस चांगलं काम करेल. यदा कदाचित 5 वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने त्यांच्याकडून तशी काम झालं नाही जशी त्यांना अपेक्षित आम्हाला होतं किंवा जनतेला होतं, तर मग जनतेच्या मनानुसार निर्णय घ्यावा लागतो. मला कोण किती जवळचा आहे, मला कोण किती वेळेस निवडून आणायचा आहे, यापेक्षा आपण एखाद्या व्यक्तीला संधी दिल्यानंतर त्या संधीला सार्थ ठरेल असंच काम त्यांनी करणं अपेक्षित आहे. जर आपण एखादा व्यक्ती निवडला आणि तो निवडल्यानंतर त्याचं वागण्यामध्ये बदल झाला, तो उद्धटपणे वागायला लागला, किंबहुना त्याच्या वाक्यरचना बदलल्या, जनतेप्रती त्याची भावना बदलली, तर मग नाईलाजाने समाजाच्या हितासाठी काही असे कार्य करावं लागतात जे आपल्या मनाला पटत नसतील, पण जे गोष्ट समाजाच्या योग्य आहे ती करावी लागणार. मला असं वाटतं की ती वेळ येऊ नये. हे तिघही लोक अतिशय संयमी, सक्षम आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. जनतेला हे माहिती आहे की अमोल खताळ हा व्यक्तिमत्वाला मर्यादा आहेत, तो कितपर्यंत त्यांना मदत करू शकतो हेही त्यांना माहिती आहे. विठ्ठलराव लंगे हे किती पुढं जाऊन लोकांची मदत करू शकतात, कारण की त्यांना आर्थिक मर्यादा असतात, त्यांना सांस्थानिक मर्यादा आहेत, हे जनतेला ओळखून आहेत. म्हणून जनतेच्या अपेक्षा पण त्यांच्याकडून फार कमी आहेत, जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून जास्त आहेत. मला माझ्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जेवढ्या अपेक्षा त्यांनी अमोल खताळ किंबहुना दाते सर किंबहुना विठ्ठलराव लंगेंकडून ठेवलेल्या आहेत तेवढ्या तरी त्यांनी पूर्ण कराव्यात. आम्ही ती काळजी घेत असतो. आम्ही अनेक वेळेस त्यांना सांगतोही. नवीन नवीन आमदार आहेत, काही चुका झाल्यात आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देतो. पूर्ण ताकद आम्ही त्यांच्या पाठीमागं लावलेली आहे. शेवटी लोकांनी त्यांना निवडून दिलं, तर ती संधी त्यांना मिळावी की ती त्यांचं कौशल्य हे सिद्ध करावं. मात्र परत मी सांगतो की एखादा व्यक्ती जर या पदाच्या प्रेमापोटी वाहून गेला, त्या पदामध्ये लोकांना कमी समजायला किंवा कमी आलेखाला लागला, तर मग त्या कालावधीमध्ये तो निर्णय तेव्हा तेव्हा घ्यावा लागतो. पण कारण नसताना एखाद्या व्यक्तीचं हनन करणे, कारण नसताना एखाद्या माणसाचं पद काढणे हे आपल्या स्वभावाचा भाग नाही. जनता खुश हम खुश, जनता नाराज आम्ही नाराज. ठीक आहे. शेवटचे 3 प्रश्न फक्त. त्यातला एक, जसं तुम्ही सांगितलं की
अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे, काशीनाथ दाते उभे करणारे तुम्ही. काशीनाथ दाते आलेत घड्याळाकडून, हे दोघंही आलेत एकनाथ शिंदे गटाकडून. वेळोप्रसंगी यांना तुम्ही बीजेपीत या म्हटले तर हे बीजेपीत येणार? पहिला प्रश्न. आणि हे ॲक्च्युअल आत्ता कोणत्या पक्षाचे आहेत? शिंदे गटाचे आहेत, अजित पवारांचे, की पर्टिक्युलर विखेंचे? हे तिघही महायुतीचे घटक आहेत. आता बघणारे कसे विश्वास हे ठेवतील? तिघही महायुतीचे आहेत. एक गोष्ट मी आवर्जून नेहमी सांगतो, आज जर सरकार परत आलेलं आहे तर यामध्ये याची सुरुवात जर एकनाथ शिंदे साहेबांनी केली नसती तर सरकारच स्थापन झालं नसतं. म्हणून त्यांचंही मोठं योगदान आहे. म्हणून हे दोन त्यांच्या पक्षाचे जरी आमदार असले तरीसुद्धा त्यांची निष्ठा मी नेहमी सांगतो शिंदे साहेबांप्रती जास्त असणं आवश्यक आहे. आमच्याप्रती जेवढी त्यांची निष्ठा आहे तेवढीच त्यांनी शिंदे साहेबांप्रती ठेवावी आणि ते दोन्हीही तेवढाच मान सन्मान माननीय शिंदे साहेबांना देतात. दाते सरांची निवड अजितदादा पवार साहेबांनी केली. दादा आज महाराष्ट्राचं एवढं मोठं नेतृत्व आहे, तर जेवढी निष्ठा त्यांची दादांप्रती आहे तेवढी ते आमच्याप्रती आहे. आता वेळेप्रसंगी त्या त्या परिस्थितीमध्ये महायुतीचं काय होईल भविष्य कालावधीमध्ये, आमची तर अपेक्षा आहे की महायुती अशीच कायम राहावी, अशीच वाढत राहावी आणि शिंदेसाहेब, अजितदादा आणि आमचे नेते फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असंच एक दिलानी काम करू. यदा कदाचित परिस्थिती बदलली तर तत्कालीन परिस्थितीमध्ये राजकारण जर तरवर होऊ शकत नाही की असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल. हे तिघंही महायुतीचे आमदार आहेत. महायुती तुटावी नाही अशी माझी अपेक्षा आहे, ती तुटणारही नाही. आता असा प्रश्न तुम्ही पत्रकार या नात्याने मला विचारला की जर हे नाही झालं, जर हे डिसइंटिग्रेशन झालं, जर हे वेगळं झालं, तर जर झालं तर तेव्हाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल, ते मी आज देऊ शकत नाही. बरं, ठीक आहे. हा जो आत्ता नगर मनमाड रोड ज्याच्यामुळे तुम्हाला खासदारकीला बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागलं, आत्ता हा रोड नेमकं कोण करते? तुमच्या मार्फत सुरू आहे, कारण गडकरींना बोलवलं होतं, गडकरींनी क्रेडिट देताना सगळ्यांनाच दिलं आहे. हा नगर मनमाड रस्ता नेमका आत्ताच्या घडीला लंके करतायत की विखेंच्या माध्यमातून काही पाठपुरावा सुरू? कोणीही करा, पण करा आणि करून दाखवा बाबा. आता मी गडकरी साहेब स्वतः म्हटले मी हात टेकलेत. मी मागच्या 3-4 दिवसापूर्वी भाषणात बोललो होता, मीही तकलोय. आता बाबांच्या कृपेने नवा ठेकेदार आला आहे. नगर मनमाड रस्ता एक असा गोष्ट आता होणार आहे ज्याचं क्रेडिट कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही. तो रस्ता जर व्हायचा असेल तर तो बाबांच्या आशीर्वादानेच होणार आणि तो नसल होणार तर बाबांच्या दूरदृष्टीमुळे किंवा बाबांना काही प्रकोप असेल त्या रस्त्यावर तर ते होत नाही आहे. मानवीय आकलना पलीकडं तो रस्ता गेलेला आहे. म्हणजे तुम्ही असेसमेंट करू शकत नाही का होत नाही आहे. म्हणजे एक खासदार मी असताना जो 10 वर्षाकडे फ्लायओव्हर पूर्ण करतो, बायपास पूर्ण करतो, नगर करमाळा पूर्ण करतो, 1.5 वर्षात प्रकल्प संपवतो, त्याला त्याच्या घराकरता जायचा रस्ता पूर्ण करता येत नाही, हे मलाच अजून पटत नाही. पण नैसर्गिक परिस्थिती आणि या सगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार मला असं वाटतं की ज्याला क्रेडिट घ्यायचे त्यांनी तो घ्यावं. मी कोणालाही क्रेडिट द्यायला तयार आहे, फक्त तो पूर्ण करा. मला असं म्हणणं नाही की आम्हालाच क्रेडिट द्या. गडकरी साहेबांचा स्वभाव आहे की गडकरी साहेब सगळ्यांनाच एकसारखं धरतात, त्यामुळे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे की ते तसं राजकीय व्यक्तिमत्व आहे की त्यांना सगळेच जवळचे आहेत. त्यामुळं गडकरी साहेबांबरोबर फोटो काढणे किंवा निवेदन देणे, हा रस्ता निवेदनाच्या पलीकडचा आहे, हा रस्ता भूमिपूजनाच्या पलीकडचा आहे. आता हा बस लोक म्हणतात तुम्ही भूमिपूजनही करू नका, उद्घाटनही करू नका, फक्त करा. ज्यांनी केला त्याचा सत्कार सगळेच करतील. मला काही त्याचं श्रेय अजिबात घ्यायचं नाही आहे. मला फक्त आता तो पूर्ण पाहिजे. मी माझ्या परीने जेवढा प्रयत्न असेल तो 5 वर्षामध्ये केला, यापुढेही करत राहील. त्यांना त्यांच्या परीने प्रयत्न करत असेल, त्यांना जे क्रेडिट घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं, माझी काही हरकत नाही. पण रस्ता पूर्ण करा आता सगळ्यांचं असंच म्हणणं आहे, माझं तेच म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न घेते. तुमच्या बाबतीत आहे ना प्रश्नच खूप आहेत, पण मला एवढे विचारायचेच नाही आहेत. विचारू जेव्हा पुढचे एखादं निवडणूक इलेक्शन असेल तेव्हा. पण एक तुमचं वाक्य खूप गाजलं शिर्डीतील भिकाऱ्यांबाबत केलेलं. हे बघा, तुम्ही इथे राहतायत, तुम्हाला इथले फॅक्ट्स माहिती आहेत, तुम्हाला इथले गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती आहे. पण आम्हाला जेव्हा दुरून हा प्रश्न, आम्ही तुमचा मुद्दा बघतो, तुम्ही म्हणतात की सगळीकडचे येतात इथं फुकट खातात. खाऊ द्या ना, अन्नदान आहे ते. ज्या शिर्डीच्या साईबाबांच्या नावावर लाखो कोटी रुपयांची देणगी येते, त्याचं कुठं मोजमाप आहे का? नाही आहे ना. मग जर त्यांच्याच देणगीतून जर 4 लोकांना फुकट खायला भेटते तर फरक कुठं पडतोय?
हा पडलेला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, साईबाबांनी झोळी पसरवून भिक्षा मागून आपलं जीवन जगलंय हे आम्ही ऐकतो. मग त्यांच्या दरबारात जर लोक भिक्षा मागून जगतायत तर तिथे प्रॉब्लेम काय? तुम्ही असं काहीतरी स्टेटमेंट करतात की ज्याला धागा जुळत नाही आणि दोरा जुळत नाही. म्हणजे मला प्रश्न सापडलाय की तुम्ही कोणत्या अँगलने ते स्टेटमेंट केलं. मी तेवढंच बोलतो जे माझ्या मतदारसंघाच्या लोकांना पटतं आणि त्यांच्या हिताचं आहे. तुमचे वडील म्हटले सुजय विखेंनी जे हे स्टेटमेंट केलंय ते बरोबर नाहीये. तिथे आम्ही ते जे त्यांचा व्यक्तिगत राजकीय सल्ला असेल तो त्यांचा तुम्ही व्यक्तिगत पिता मत आहे. पुत्र नाही तसं नाही. आम्ही दोघंही वेगळे व्यक्तिमत्व आहोत. त्यांना एक गोष्ट वाटत असेल, मला एक गोष्ट वाटत असेल. मी जे बोललो अवघ्या 12 दिवसानंतर जेव्हा 3 मर्डर झाले रस्त्यावर, तेव्हा सगळे म्हणते नाही 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 हे काय झाले, कशामुळे झाले मर्डर, शिर्डीमध्ये मर्डर कशामुळे झाले. हेच तर माझं सांगणं आहे. आजही जेवण मोफतच चालू आहे. फरक एवढाच आहे की जो जेवणाचा पास आहे तो दर्शनच्या रांगेमध्ये दिला जातो. म्हणजे तुम्ही जर बाबांचं दर्शन करायला आला असाल तर त्यांचा प्रसादाचा लाभ घ्या. एवढंच आम्ही बदल केल्याने रोज रोज 10,000 लोक जेवायचे कमी झाले. रोज ही खानावळ नाही, हा बाबांचा प्रसाद आहे. तुम्ही आलेले साई भक्तांनी दर्शन करावं आणि बाबांचा प्रसाद घ्यावा, आमची काही हरकत नाही. अख्ख्या महाराष्ट्रामधून गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक इथं जेवण फुकट, राहायला फुकट, सकाळी उठले नाश्ता पाकिट घेतलं खाल्ले, आपलं गांजा अफीम मारायचं, रस्त्यावर जो चेन स्नॅचिंग करायची. अरे बाबा आम्हाला जगायचं इथं. महाराष्ट्राला काय वाटतं मला काही घेणं नाही. इथं शिर्डी हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मतदारसंघ आहे. विखे पाटील परिवाराला मानणारा मतदारसंघ आहे आणि शिर्डी सुरक्षित ठेवण्यासाठी मला जे योग्य वाटतं ते मी करतो. त्याचा परिणाम इतर ठिकाणी प्रसार माध्यमात काय होतो याचा मला काही फरक पडत नाही. आज आपण पाहत असाल शिर्डीमध्ये गुन्हेगारी पूर्णपणे कमी झाली. सगळे अवैध व्यवसायामध्ये बऱ्यापैकी आम्ही थांबवण्यामध्ये यश प्राप्त आम्हाला झालं. सगळे जेवढे, माझा काही भिकाऱ्यांवर विरोध नाही आहे, पण या भिकाऱ्यांमधून जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, जे प्रसादालयामध्ये तुम्ही कधी मुलाखत घेऊन पहा की लोक रात्री दारू पिऊन जेवायला जायचे, दारू पिऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर्स व्हायचे. हा कोणता प्रसाद जो दारू पिऊन केला जातो? हे बंद पाडलं. तुम्हाला ज्या दिवशी हे दर्शन रांगेतून जेवणाचे पास सुरू झाले ना, 25% सेल वाढला गॅस आणि स्टोव्हचा शिर्डीमध्ये. 25% सेल वाढला. म्हणजे किती लोक घरी स्वयंपाकच करत नव्हते. आणि ही भूमिका माझी मांडलेली प्रत्येक सुशिक्षित माणसाला महाराष्ट्रामध्ये पटली. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी मंत्रालयात गेल्यानंतर मला किती लोक भेटले जे जिल्ह्यातले नाहीत, पण ते म्हटले तुम्ही जे बोलले यार फार महत्वाचं बोलले, कोणी बोलायची हिंमत करत नाही. कोणी नाही तर हमसे, मी तर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटला बाहेर आहे. मला जे बोलायचं ते मी बोललो. त्याचा परिणाम आज असा झाला की ते दुर्दैवाने 3 मृत्यू झाल्यानंतर पूर्णपणे शिर्डीमध्ये आज शांतता झाली आहे. बऱ्यापैकी आम्हाला अनेक सुधारणा विकासात्मक प्रकल्प करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं आणि त्याचा परिणाम समाजहिताचा आहे. बाबांना जर वाटत असेल की मी काही चुकीचं बोललो असेल ते शिक्षा बाबा मला देतील. जर त्यांना असं वाटत असेल तर मी तेवढं धार्मिक आहे की मला कळतं मी काय बोलतोय. माझा विरोध साई भक्तांना तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. जे दुर्दैवाने भिकारे मृत्युमुखी झाले त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ती दुर्भाग्यपूर्ण घटना होती. ते काय आपण जबाबदार आहोत किंवा प्रशासन जबाबदार आहे, ती चौकशी आहे, ती चौकशी चालेल, चौकशी होईल. पण पूर्ण नियमित प्रक्रिया फॉलो केल्यानंतरच आपण कारवाई केली. माझं स्टेटमेंटही त्या दृष्टिकोनातून योग्य होतं आणि तुम्ही स्वतः पण याचं विश्लेषण ग्राउंड लेवलला जाऊन जर केलं. नाश्ता पाकिट बंद झाले, 50,000 नाश्ता पाकिट रोज जात होते, 50 झाले 30,000. त्याची आता संख्या जवळपास 20% आली. मोफत जेवण नाही येते, ते प्रसाद. मग ते नाव बदलून टाका, माझा विरोध नाही. भोजनालय करा, साई भोजनालय. इथं बोर्ड लावतो, इथं जेवण तयार आहे, कोणी या जेवण. प्रसादालयाचा अर्थ प्रसाद असतो. तुम्ही जगन्नाथपुरीला जा, तुम्ही तिरुपती बालाजीला जा, कुठेही अशा प्रकारची सोय नाही. संस्थांचं काम हे आलेल्या भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था व्यवस्थित करणे आणि तिथं
राहण्याची सोय व्यवस्थित करणे. मात्र प्रसाद हा जो काही प्रसाद काय असतो मॅडम, आपण एखाद्या सप्त्याला आपण गेला सांगताला काल्याचे कीर्तनला काय मिळतं आपल्याला, घुगरी आणि भात. हा कायम प्रसाद आहे. देवाचा प्रसाद म्हणजे काय, ते जे आपण मुरमुरे आपल्याला खायला मिळतात ते आपण खातो, तो प्रसाद आहे. इथं 2 पोळ्या, 2 भाज्या, वरण, भात, बर्फी, हे प्रसाद नाही आहे, हे जेवण आहे. तर हे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. तर जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो त्या त्रासाचा आम्ही विरोध करणं आमचा अधिकार आहे, तो आम्ही करतो आणि त्याचा परिणाम शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या स्वरूपाचा मिळेल. आज आपण अनेक संस्थांनी निर्णय घेतले, मी त्याचे आभार व्यक्त करेन. जेवढे मुद्दे मी उपस्थित केले, VIP दर्शनाच्या विरोधात मी बोललो, आज ब्रेक दर्शन सुरू झालं मागच्या आठवड्यापासून. आता फक्त दिवसातून 3च टाइम VIP दर्शन घेऊ शकतात, बाकी सर्वसामान्य माणसं लाईन मध्ये कंटिन्युअस VIP चालू. हा याचा मेवणा, हा याचा पाहुणा, हा याचा साडू, हा याचा. अहो सामान्य साई भक्त जर नाही आले तर आमचं उपजीविका चालू शकत नाही. या VIP कल्चरमुळं सर्वसामान्य साई भक्त यायचं बंद झाले. आज ब्रेक दर्शनामुळं VIP ला कमी मान सन्मान आहे, सर्वसामान्य साई भक्ताला जास्त आहे. हे सगळे निर्णय मला ना शिर्डीमध्ये काही तिथं माझी प्रॉपर्टी आहे का, माझं हॉटेल आहे का, माझं रेस्टॉरंट चाललं पाहिजे, माझी सगळी भूमिका ही शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे. हे पहा, ज्या लोकांनी माझी किंमत ठेवली त्या लोकांचं माझं करणं भाग आहे. आज या लोकांनी मला माझी इज्जत वाचवली, माझ्या वडिलांना निवडून दिलं, मला प्रेम दिलं. मला आता या जनतेकडे पाहू द्या, मी पाहतोय, मी खुश आहे आणि मी त्यांचं काम करत राहणार. एक बोलताना एक प्रश्न आठवला, तो एक करते. पालिका निवडणूक आहेत, नगरमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह आहे. सेम प्रश्न तुम्ही जसं म्हटले की जो विरोधात गेला त्याला पाडणार. मग आता प्रश्न असा आहे की ज्याने त्याच्या प्रभागामध्ये कामं केलीत पण तो तुमच्या विरोधात गेला, त्याला तिकीट नाकारायचं का? आणि ज्यांनी समजा तुमचा कट्टर आहे, तुमच्यासोबत प्रचाराला असेल, सगळीकडे फिरलाय पण प्रभागात काहीच कामं नाही, त्यांना तिकीट द्यायचं आहे का? कितीतरी नावं आहेत. भैया परदेशी, समजा त्यांनी निलेश लंकेंना उचलून घेतलं होतं म्हणून तुम्ही, मला माहीत नाही पुढे काय होणार आहे. विजू पठारे असेल, समजा आत्ता कारागृहामध्ये, ठीक आहे, तिथे सातपुते असतील, भैया गंधेंचा वॉर्ड आहे, रस्तेच नाही आहेत. माझं जिथे ऑफिस आहे तिथे समोरच रस्ता नाही आहे. मग नेमकं महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करतानाची प्रोसेस काय असणार आहे? मी फार छोटा माणूस आहे या सगळ्या बाबतीत. मी आतली माहिती काढली, तुम्ही केंद्रस्थानी नाही. आता हे लोक समजतात, हे तुम्ही तुमचं मोठेपण आहे, मला तुम्ही तेवढं मोठेपण देतात. मी एवढा मोठा नाहीच आहे. तिकीट वाटप मी करू शकत नाही. पक्ष तिकीट वाटप करतो, महायुती तिकीट वाटप करते. हे पहा, ज्याला पडायचंय तो पडणारच आहे. तो पक्षाच्या चिन्हावर असला काय आणि पक्षाच्या चिन्हावर नसला काय, जे अधोरेखित आहे त्याच्या नशिबामध्ये आणि जे परमेश्वराने विधान लिहिलेलं आहे ते कुठंतरी कोणाला तरी माध्यम म्हणून ते पूर्ण करावं लागेल. त्यामुळे असं कोणी समजू नये की तिकीट मिळालं पक्षाचं म्हणजे गॅरंटीड निवडून आलोच. आणि असं कोणी समजू नये की तिकीट नाही मिळालं तर आम्ही 100% पडलोच. हा नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यासारखंच करणार आणि नगर जिल्ह्यासारखंच राजकारण चालणार. केडगावमध्ये आजही 90% गुन्हेगारी पाहायला भेटते. तिथे जे मी थोडी माहिती काढली, जे नगरसेवक आहेत बरेच जण तर ह्या गुन्ह्यात त्या गुन्ह्यात पण त्यांच्या इलाक्यामध्ये ते दादा आहेत आणि त्यामुळे ते वर्षानुवर्ष नगरसेवक होत आलेत. अशा ठिकाणी तुम्ही काही लक्ष देणार आहेत का? आणि मी असं ऐकलं होतं की तुम्ही संदीप कोतकरांना पारनेरमध्ये उभे राहण्यासाठी कन्व्हिन्स करत होते. माझं संदीप कोतकरचं कधी बोलणंच नाही, फोनवरच बोलणं नाही. लोकसभेला ते तुमच्या सोबत होते की विरोधात? संदीप कोतकर माझ्यासोबत, म्हणजे त्यांनी माझ्या समर्थनार्थ एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका प्रचार सभेला संबोधित केलं होतं. सचिन आबा कोतकर हे माझ्या प्रचारात सक्रिय होते. आणि हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की केडगावच नाही, अनेक ठिकाणी पदाधिकारी असे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पण आता शेवटी दोष द्यायचा कोणाला? जनतेने पण लोकसभेला गुन्हा असणाऱ्या आणि गुन्हे नसणाऱ्या लोकांमध्ये फरक केला नाही, तर मग वरती जर फरक झाला नाही तर मग खाली फरक करायचं काही कारणच नाही. जो हिशोब वरतीच झाला नाही तिथून मी खाली काय अपेक्षा ठेवणार? आता जे कसं असतं की जनता विचार करते, जनतेला जे योग्य वाटतं. माझं धोरण तुमच्यासारखंच होतं अगोदर की गुन्हे नसलं,
स्वच्छ प्रतिमा, शिक्षण, सुशिक्षित, उच्च शिक्षित, उच्च विभूषित असलं म्हणजे तुम्ही निवडून आले. माझा तो गैरसमज दूर झाला. त्यामुळं आता जनतेने माझा तो गैरसमज दूर केल्यामुळे मी जनतेचे आभार मानतो आणि मला जे योग्य वाटतं ते मी आता करतो. त्यामुळे मला तुमच्या या प्रश्नाला उत्तर देणं लागतच नाही. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं, प्रश्न संपणार नाही आहे आणि वेळ खूप होत आला आहे. पण बराचसा म्हणजे ही दुसरी आपली मुलाखत होती. बरेचसे प्रश्न जे तुमच्या मनात होते, माझ्या मनात होते, ते मी त्यांना विचारले. त्यांनी रोखठोकपणे त्याचं जे आहे ते उत्तर दिलेलं आहे. येत्या काळामध्ये नेमकं सुजय विखे नगर शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये काय करणार, सगळ्यांच्या नजरा त्याकडेच आहेत. कारण परिस्थिती एवढी बदलली आहे की जिल्ह्यामध्ये असं वातावरण झालं आहे की सबकुछ विखे आणि विखे तर कुठेच दिसत नाही आहेत. मग नेमकं मागची यंत्रणा कुठून कशी हलते असे अनेक प्रश्न तयार झालेत. पण पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही नेमकं तुमची कशी कारकीर्द पुढे नेतायत आणि कुठकुठले स्टेटमेंट करतायत. जसं तुम्ही म्हटले काही गोष्टी मी फक्त एक एंटरटेनमेंटचा भाग म्हणून बोलतो, पण त्यातही आता कळना कुठलं सिरियसली घ्यावं आणि कुठलं सोडून द्यावं. पण तरीही पुढच्या 5 वर्षातील तुमच्या प्रत्येक भूमिकेवर आमचे लक्ष असणार आहे. वेळ आली त्याचं विश्लेषण असणार आहे आणि जिथे आम्हाला तुम्हालाच येऊन विचारायचं असेल तसं असा आधीमध्ये टाईम घेतलेला असणार आहे. बाकी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.